Chum chum vai vai kumbur धूम तक्का तक्का धूम तक्का कता ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, ते तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो. मग आपलं फर्स्टला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे फोटो आहेत मित्रांनो, जसं की आपला प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं. मग आपला जर फोटो लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं. मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्या, जसं की आपलं फुल स्क्रीनवर सेट झाले दिसून झालं मित्रांनो. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो. जे का अशा फोटोला ॲड करून घ्यायचं. जेव्हा सेकंड बीटला जायचं, जेव्हा फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे का अशा फोटोला ॲड करून घ्यायचं. सेकंड बीटला जायचं, जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं. जसं मी फोटो वगैरे ॲड वगैरे करत आहे मित्रांनो, त्याच तुम्ही फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो. ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 5.00च्या बीटला आहे. जसं की आपला 5.00च्या बीटला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं. अशा प्रकारे एक इमोजी पेंज आहे, इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून झालं मित्रांनो. मग आपला जे का अशा प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट मग आपला प्रोजेक्ट थोडं राईट साईडला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आपला थोडं बिचत जायचं मित्रांनो. गेल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडं असं प्रोजेक्ट लेफ्ट साईडला ओढायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं आणखीन आपलं इथं लास्ट म्हणून आपला थोडं ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर म्हणजे एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फर्स्ट फोटो आहे मित्र, या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटो आहे मित्र, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा व्हिडिओ दिलेला आहे, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवरती क्लिक करून मग आपला एक्स्ट्रार्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या मित्र सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून झालं मित्रांनो. जे का खालचं व्हिडिओ लोगोचा व्हिडिओ त्यावेळी लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून झालं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला 2.25च्या बीटपासून ते पूर्ण अशा प्रोजेक्ट 5.00च्या बीटचे जे अलीकडे जे मधातले फोटो आहेत मित्रांनो, जे लहान या सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी सांगितलेलं आहे मित्रांनो, त्याच सिस्टममध्ये तुम्ही जे सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं
मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर जे का 5.00ची बीट आहे मित्र, तिथून जे का पुढचे जे फोटोज आहे सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट लावायचं मित्र. मग जसं की आपला एक फर्स्ट फोटोला लावायचं मित्रांनो, सेकंड फोटोला सोडायचं, मग आपला फर्स्ट फोटोला लावायचं, सेकंड फोटोला सोडायचं. जसं मी सांगत आहे मित्र त्याच ह्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे लावून घ्या. जसं की आपला फोटोवरती क्लिक करून, इफेक्टवरती क्लिक करून, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचा मित्रांनो, सेकंड फोटोवरती क्लिक करून, इफेक्टवरती क्लिक करून, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे काय एक फोटो सोडायचं, सेकंड फोटोवरती क्लिक करून, इफेक्टवरती क्लिक करून, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं मी सांगत आहे मित्रांनो त्याच सिस्टममध्ये तुम्ही सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्टची फोटो मित्रांनो, फोटोवरती क्लिक करून, इफेक्टवरती क्लिक करून, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे का वर 4 लेअर दिसून जाईल, 4 लेअर प्रेस करून सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर 2.25च्या बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 3 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 3 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 5.18च्या जे बीटचे जे उरलेले लास्ट जे उरलेले फोटो सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. आपल्या फोटोवरती क्लिक करून, इफेक्टवरती क्लिक करून, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचा जे का फोटोवरती क्लिक करून, इफेक्टवरती क्लिक करून, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी फोटोला इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.